नमस्कार. आज आहे कोजागरी पौर्णिमा. आता आपण आज सगळे मसाले दूध वगैरे बनवतात. मी खीर बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. खीर आमचा छोटा आवडीने खातो. आता दूध गरम करत ठेवलं आहे. गरम म्हणजे थोडं आटवायचं आहे आपण. ही शेव आहे. ही शेव जरा तुपावरती छान भाजायची. तूप घ्यायचं, जरा पूर्ण फ्राय पॅन हे करायचं, म्हणजे शेव आपली सगळीकडे चांगली भाजली जाईल. शेव छान भाजून झाली की दुधात घालायची. तोपर्यंत आपलं तिकडे दूध आटतंय. छान कोजागरी पौर्णिमा आहे. मसाले दूध करा, प्या. आता कसा पावसाळा संपतोय, हिवाळा लागतोय. या दरम्यान असं गरम गरम दूध, खीर असं एकच दिवस नाही, असे 2-4 दिवस घ्या. जरा तब्येतीला चांगलं असतं, कॅल्शियम मिळतं. आता ही शेव आपण छानशी भाजून घेऊया. थोडी लांब लांब असते म्हणून ती बारीक करायची, नाहीतर उडते. परतायला हवं तर काटे चमचा घ्यायचा, त्याने छान परतली जाते. अशी आपली शेव छान भाजून झाली आहे. आज आणि कोजागरीचे काही उपाय सांगणार आहे मी तुम्हाला. ते थोडे करा बघा, मनशांतीसाठी. त्यातून काय उपयोग होईल नाही ते नंतरची गोष्ट, पण मनशांती मिळेल हे नक्की आहे. पण असं करा, हे करून सांगते मी तुम्हाला. हे थोडे ड्रायफ्रूट्स आहेत. आपण शेव टाकूया. दूध आपलं आटत आलं आहे, त्याच्यामध्ये शेव घातली की त्याच फ्राय पॅनवर थोडेसे आपले ड्रायफ्रूट रोस्ट करूया, थोडे भाजूया. तर दूध आपलं चांगलं आटले. यात हवं तर दुधाची पावडर असेल तर थोडीशी घातली तर घट्टपणा येईल. तुम्हाला जर घट्ट खीर आवडत असेल तर. खीर थोडी अशी पातळच हवी, अगदी घट्ट पण नको आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालूया, थोडी वेलची. तुम्हाला अजून काही घालता, जायफळ घालतं कोणी, दालचिनी. पण खिरीत दुधात ठीक आहे. मसाले दुधामध्ये थोडं जायफळ, थोडं दालचिनीची पावडर टाकायला हरकत नाही, पण खिरीमध्ये नको आहे. आणि थोडं गरम दुधामध्ये थोडेसे आपले केसर घालून ठेवा. आपली पूर्ण खीर झाली की आपण ते वरून घालूया. दूध छान आटलंय. आणि आता छान शेव घालूया. आणि थोडे ड्रायफ्रूट आहेत, ते आपण थोडेसे रोस्ट करूया फ्राय पॅनवरती. तोपर्यंत एक उकळी येऊ द्या शेवेला. शेव थोडीशी शिजू द्या, जास्त शिजायची गरज नाही, ती बारीक पातळ शेव आहे. थोडेसे ड्रायफ्रूट रोस्ट केले की ते घालायचे खिरीमध्ये. छान मस्त अशी लापशीसारखी खीर होते. आणि हे आपलं केसर दुधात घातलेलं ते मिक्स करूया. छान. कोणाला घट्ट आवडते, कोणाला अशी घट्ट पातळ अशी आवडते. अशी घट्ट पातळ खायला छान लागते. आणि कुंकू भिजवायचं पाण्यामध्ये. आणि हे बघा, मी उंबरठ्यावर कसे स्वस्तिक काढले.
तसे उंबरठ्यावर काढायचे, आपल्या मेन दरवाज्यावर काढायचे, आपल्या मंदिरात समोर काढायचे मागच्या भिंतीला, आणि हे आपलं किचनच्या भिंतीला काढायचं मागे. हे किचनच्या भिंतीला आहे. आणि आपल्या तिजोरीला असे स्वस्तिक काढायचे. आज लक्ष्मीचा दिवस आहे. आणि आता हे पिवळी राई आहे, जशी आपली काळी राई असते तशी ही पिवळी राई आहे. हे लवंग आहेत. आता मी 3 घेतलेत, तुम्ही 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, विषम संकेत घ्या. कापूर घेतले 2. हे आपण जाळायचं. जाळण्यासाठी तुम्ही दुसरी कुठली वाटी असेल तरी चालेल. नाही तर ह्या खाली प्लेट घेऊन जाळून ते पूर्ण लक्ष्मीचं नाव घेऊन पूर्ण घरात आपल्या जे बेडरूम असतील, किचन, हॉल सगळ्या कोपऱ्यातून फिरवा. सगळी निगेटिव्हिटी निघून जाऊ द्या. आज पौर्णिमा आहे. आणि मग असा बाहेर दिवा लावा. हा दिवा जरा उशीर असा लावा, 12 वाजेपर्यंत जळेल असा लावा. आणि हे मी मग अशी जे जाळलं ना ते सगळ्या घरातून फिरवलं की मग आणि बाहेर आणून ठेवलं. थोडंसं जळत होतं, जळून झालं असं बाहेरच ठेवले. उद्या टाकून द्यायचं बाहेरच्या बाहेर, ते घरात आणायचं नाही. आणि आपली खीर थोडीशी गॅलरीत कुठे तुम्हाला जिथे चंद्राच्या प्रकाशात ठेवता येईल ती ठेवायची आणि खायची. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. सांगितलेले उपाय करून बघा. अगदी वेळ आहे, हे 12च्या नंतरच उपाय करतात. तसे केलेत तरी चालेल म्हणून लवकर व्हिडिओ टाकली. नमस्कार.